सर्वांना नमस्कार. आपल्या द रिदम क्वील या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. कळलंच असेल तुम्हाला मी का असं म्हणाले. आज गीता जयंती 5 डिसेंबर. गीता जयंतीच्या शुभदिनी तुम्हा सर्वांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि थोडक्यात माहिती सांगते. सुमारे 5000 वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णांनी धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस म्हणजेच गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. तुम्हा सर्वांना माहीतच असेल, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले दादा, तर त्यांनी स्वाध्याय परिवाराची सुरुवात केली आणि त्या स्वाध्यायाच्या परिवारामध्ये अनेक कुटुंबीय सहभागी होऊ लागले आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेले उपदेश असो किंवा इतर कुठल्या काही गीतांची रचना असो किंवा ती जी गीतं म्हटली जातात स्वाध्याय परिवारात, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो आणि खेडोपाडी शहरात सगळीकडे आज मोठ्या प्रमाणात स्वाध्यायी परिवार ह्या गोष्टी साजऱ्या करत असतात. आजसुद्धा स्वाध्याय परिवार गीता जयंती साजरी करत आहे. तर ज्यांना शक्य होतं ते त्या परिवाराचा एक भाग बनून तिथे नेहमी सक्रिय राहतात. आणि आज मलाही वाटलं की आपण लहानपणी जे गीतासार वाचायचो, जो संदेश श्रीकृष्णांनी दिलेला होता अर्जुनाला, ते सगळं काही तुमच्यासमोर मांडावं. माहीतच आहे की तुम्हा सर्वांना या गोष्टींची कल्पना आहेच, परंतु आपले छोटे दोस्त जे आहेत त्यांनाही कधीतरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कानावर घालता याव्यात म्हणून मी हा व्हिडिओ करायचा विचार केला. गीतासार. जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे तेही चांगलेच होत आहे. जे होईल तेही चांगलेच होईल. तुझे काय गेले म्हणून तू रडत आहेस? तू काय घेऊन आला होतास जे गमावून बसलास? तू काय निर्माण केले होते जे नष्ट झाले? तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे दिले ते येथेच दिले. जे आज तुझे आहे ते कधी काळी दुसऱ्याचे होते, उद्या इतर कोणाचे असेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण जीवन जगत राहिलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकात ज्ञानाचा अनोखा प्रकाश आहे. मानवी जीवनासाठी या सर्वोत्तम आचारसंहितेचे वेगळेपण म्हणजे हा शांतीचा संदेश युद्धक्षेत्रातून देण्यात आलेला आहे. आत्मकल्याणाचा मार्ग सांगून अज्ञानी माणसाला विचलित होण्यापासून वाचविणाऱ्या या शास्त्रात कोणत्याही विशिष्ट संप्रदायाच्या नव्हे तर विश्व मानवाच्या हितासाठी ज्ञान, भक्ती आणि कृती यांची वस्तुस्थितीपर चर्चा आहे. सामान्य कर्मवादाचे कर्मयोगात रूपांतर करण्यासाठी गीता 3 माध्यमांवरती भर देते. फळाच्या इच्छेचा त्याग, अहंकारापासून मुक्ती आणि भगवंताला शरण जाणे. 18 अध्यायांच्या 700 श्लोकांमध्ये वाहणाऱ्या ज्ञानाच्या या अद्भुत गंगेचा कोणताही मेळ नाही. मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर श्रीकृष्ण आणि मोहभंग झालेला अर्जुन यांच्यातील हा संवाद झाला. म्हणूनच हा दिवस मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती म्हणूनही ओळखला जातो. तुम्हा सर्वांना माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.